तुझ्या 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 रूपाचं चांदन. आम्ही शेवटचं विचारालोय, तुम्हा दोघींपैकी कुणाला काय बी माहित असेल तर आत्ताच तोंड उघडा. नंतर जर का प्रकरणात गावलात तर मग हा हो आई साहेब, आम्ही कशाला असलं काहीतरी करू? काय मिळणार आहे मला असलं काहीतरी करून? रेणुके, नियत किती बी झाकली तरी थोबाडावरून ती दिसतीच. लई पावसाळे बघितलेत आम्ही. माणसं ओळखण्यात चूक नाही करायचो. हाय का रेणुके, घे बाई, किती बी चांगलं वागलं नव, पहिले पाडे 55च. अहो आई साहेब, मगाशी शंकर म्हणला नव, हो समदा कुटाना त्या भवानीनं केलाय म्हणून. त्याला तर फाईलावर घेणारच आहे उद्या. सोबत त्या मोरेचा बी निकाल लावायचा आहे. आणि तुम्हा दोघींना आम्ही शेवटचं सांगतोय, जर का आम्हाला कळलं की तुमच्या दोघींपैकी कोणी भवानी संघ हात मिळवणी केली, मग मात्र आम्ही विसरून जाऊ की तू आमची लेक आहेस आणि तू आमची सून आहेस म्हणून. हा हो आई साहेब, आम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड कशा पायी मारून घेऊ? हा सांगा बघू. कसं असतं, कोंबडं किती बी झाकलं तरी तांबडं फुटायचं राहत नाही, एवढं मात्र ध्यानात ठेवा. आई साहेब, मी काय म्हणते, आम्ही जर खरंच सापडलो तर जीव घ्या बघा आमचा, पण हे उगाच असं संशय नका घेऊ आमच्यावर. माझ्या माहेरी अजिबात संस्कार नाही तर असले केले माझ्यावर. हे माहेरचं पुराण बंद करायचं आणि गप झोपाय जायचं, नाहीतर बोरिया बिस्तरा उचलायचा आणि थेट निघायचं माहेरला. जाते, लई दमले मी, लई दमछक झाले. जाते बाई. कसे आई साहेब, कोंबडं कुणी झाकलंय आणि तांबडं कधी फुटल हे लवकरच कळल तुम्हासनी. ह्यो जो विश्वासाचा चष्मा घातलाय ना व डोळ्यावर, तो जेव्हा उतरल तेव्हा म्या काय म्हणतोय हे नेमकं ध्यानात येईल तुम्हा दोघांच्या. अहो हिता आपण बोक्यासारखे भांडत बसलोय आणि ती नक्षत्रामध्ये फांदा मारून जाते, एवढं बी ध्यानात येईना होय तुमच्या? आता हाय का, आली का परत तिच्यावर? उठसूट तीच दिसती वय तुला? अहो कारण ती वागते तशी अण्णा. आता तुम्ही दोघं जण डोळे उघडं ठेवून बघत नाही, त्याला म्या काय करू? मनात जी काय घाण साचले ना व, ती आधी बाहेर काढून टाक. अहो किती वेळा तेच तेच सांगायचं तुम्हा दोघांना? हा अहो त्यो भवानी आणि ती नक्षत्रा दोघं बी मिळून तुम्हाला अडकीत त्यात फसवत्यात, एवढं बी लक्षात येत नाही होय? त्यो भवानी दत्ता भाऊचा जीव घ्यायचा प्रयत्न करून एका बाजूने तुम्हाला कातरतोय आणि ती चिचुंदरी नक्षत्रा अख्खं गाव गोळा करून, गावभर भाषण ठोकून, लोकांना आपलंस करून दुसऱ्या बाजूने तुम्हाला कातरतीये. आई साहेब, आज जी लोक मदतीच्या अपेक्षेनं तुमच्यासाठी या वाड्यावर येतात, ती उद्या नक्षत्रासाठी आली नाही म्हणजे मिळवून. कला, तोंड सांभाळून बोलायचं. आता इथं दत्ता असताना तो तुझी जीभच कातरली असती. देवानं तोंड दिले, बुद्धी दिले म्हणून उगाच त्याचा आपल्या कुठे बी वापर नाही करायचा. नक्षत्रात चांगली पोरगी आहे, साधी आहे, प्रामाणिक आहे. हे असले डावपेच ती नाही खेळायची कधी. नक्षत्राला दिलेली ही समधी विशेषण तुम्ही खोलीभर लिहूनच ठेवा म्या म्हणतो. उद्या तीच वाचून तुम्हाला पश्चाताप झाला नाही म्हणजे मिळव. काय चाबरट पोरगी आहे राव. इतक्या खालच्या थराला जाऊन विचार कशी काय करू शकते ही? का त्या नक्षत्रावर बंदूक धरून बसती? देव जाण. कोण आहेस तू? कोण कोण आहेस? कोण तू? साध्या किरकोळ माणसाला बी लोक रिस्पेक्ट देतात आणि नोकरी करून बी तुम्हासनी मान मिळत नाही. मालकाचा दर्जा आहे तुमचा.
आणि नोकरावानी वागवत्यात. काय अविनाशराव, किंमतच नाही हो तुम्हासनी. अविनाश भाऊ, जरा असा अंगामध्ये ढिकचॅक ढिकचॅक जोश वाढवा, बंड पुकारा की. मोरे, जखमीवर मीठ चोळण्यापेक्षा ज्याच्याकरता हात मिळवणी केली त्याचं बोला. दूध प्रकल्पाचा समदा कारभार मला माझ्या हातात पाहिजे आणि तुम्ही मला मिळवून देणार ना हो. एकदा मोरेने शब्द दिला म्हणजे तो पाहायला जाणार म्हणजे जाणारच. तर खरं सांगू का अविनाशराव, तुमच्याकडे बघून नेहमी वाटायचं की तुमची पोच लय वरपर्यंत आहे. पर तो दत्ता नेमका आडवा आला. आणि ताई साहेबांचं काय, त्यांना कळना होय. त्या अध्यक्ष पदावर बसायची फक्त तुमची आणि तुमचीच लायकी आहे. तेच तर खतखतय. काय बी झालं तरी मला दूध प्रकल्पाच्या अध्यक्षपदावर बसलेलं पाहायचंय. त्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. दत्ताला वाटातून बाजूला सारायला बी. ते माझ्यावर सोडा म्हणलं ना व. पर एक शेवटचं विचारावं असं वाटतंय. विचारू का? नाही म्हणजे दत्ताने एवढी कसली जादू केली आहे ताई साहेबांवर की त्याच्या बिगर तिथं पान बी हलना झालंय. जादू नाही, अहंकार. तोच अहंकार ठेचून काढायचाय मला. त्या दत्ताच्या चिंध्या झालेल्या पाहिजेत मला. एकदा अध्यक्षपद हातात येऊ द्या, मग नाही त्या दत्ताला नोकराप्रमाणे वागवलं तर नावाचा अविनाश पाटील नाही. बघा तिकडं दत्ता 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 कान हिटले माझे त्याचं नाव ऐकू ऐकू. म्हणून म्हणतोय पिट्टा घुमवा तुम्ही. असं भारी काम करू दोघं मिळून आपण की एकदम चा दहीच होऊन जाईल. तुम्ही आतून सुरुंग लावा, मी या बाहेरून वाद पेटवतो. देऊ भार ओढून त्या दत्ताच्या नावाचा. काय म्हणता? तेच करायचं. त्या दत्ताला बर्बाद होताना पाहायचंय मला. दत्ताला बर्बाद करायचं रामबाण औषध आहे माझ्याकडे. एकदा का नरड्यात ओतलं की दत्ताच्या खटक्यावर बोट आणि जागेवर दत्ता पलटी. हसाया काय झालं? काय नाही हो, तुम्ही ढोसा की. अगं हळू, तू सर बाजूला, मी करते. बस तू. नको ज्योतिताई, ते दत्ता साहेबांसाठी दूध घेऊन जायचंय. अगं लई केलंस ग त्यांच्यासाठी. आणि तुला बी किती अशक्तपणा आलाय बघ. थोडं खाऊन घे हा. आणि आता दत्ता भाऊ बी स्वतःच्या पायावर उठून चालायला लागलेत ना व. म्हणून बस तू, देते तुला खायला. नग ज्योतिताई, दत्ता साहेब जोपर्यंत पूर्णपणे बरे होत नाहीत मी काहीच खाणार नाही. अगं दत्ता भाऊ बरे झालेत म्हणून तर तुला सांगते ना मी. खाऊन घे. म्या पाहिलं त्या स्वतःच्या पायावर उतरून बाहेर निघालेत ते. कुठे? आता कुठं ते मला नाही माहित, पण मी आत्ताच पाहिलं ते बाहेर निघालेत. देवा, काय बाई दत्ता भाऊंच्या जीवासाठी तडपड चालली यायची. अहो दत्ता भाऊ, तुमचं वागणं पटणं झालंय. थांबा की. दत्ताला कोणाच्या आदराची गरज नाही. वय बाजूला. काय ते उग शायनिंग मारतात. चांगलं गेलं असतं, पर त्या नक्षत्रानं. दत्ता भाऊ,
आई साहेब बघा की दत्ता भाऊ अहो काय बरं झालं ताईसाहेब तुम्ही आला. ताईसाहेब तुम्ही तरी समजावा ना. हा अंगात ताकद नाही तरी सुद्धा बाहेर जायचं म्हणतात. दत्ता थांबतो. नाही साहेब, मला दत्ता त्या भवानीचा आणि मोरेचा निकाल लावायचा आहे. लई नाटकं झालेत त्यांची. आज जा विचारायची असते मला. दत्ता हे बघ तू काळजी करू नकस. आम्ही आहोत ना बघायला. हा तू आराम कर. चल 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 आराम कर म्हणलं ना. अरे अरे काय चाललंय हे? अंगात ताकद नाही निघालास बाहेर. नाही साहेब, डोक्यावरनं पाणी चाललंय. मी हा पाठ तवाच टिकवीन जेव्हा त्या भवानीच्या आणि मोरेची पाठ तोडीन. अहो दत्ता भाऊ माझा ऐका दत्ता भाऊ. अहो आधी स्वतःच्या तब्येतीकडे बघा. एकदम ठणठणीत बरं झाली की मग करा काय करायचं ते. हे बघ दत्ता तुला शेवटचं सांगवलंय. त्या मोरेचं काय करायचंय ना ते तू कर नंतर. तसं बी आम्ही आता भवानीकडे निघालो. जा विचारायलाच. आई साहेब, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे. अरे पण तिथं पोहोचस तर तुझ्या काही जीवाचं बरं वाईट झालं तर काय करायचं आम्ही? मला माझ्या जीवापेक्षा आई साहेबांचा जीव जास्त महत्वाचा आहे. अरे पण तू असताना आम्हाला काय होणार आहे? आई साहेब, घरात घुसून जीव घेण्याचा प्रयत्न चालता, तर तो प्रसाद गावातला कोणी खाल्ला असता तर काय झालं असतं? तो प्रसाद चुकून आई साहेबांनी खाल्ला असता त्यासनी काय झालं असतं तर? पण असं काही झालं तर नाही ना? मग कशा पाहिजे हो समजा आटापिटा चालवल्यास तू? कारण मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. दत्ता साहेब बाहेर नका जाऊ. उगाच आपल्या वाट्यात येऊ नका, बाजूला व्हा. अहो पण तुमच्यावर जो ईशाचा प्रयोग झाला त्यो दत्ता सावर तिला. ताईसाहेब ती पोरगी बी हट्टी आहे. तुम्ही तरी तिला सांगा ना पाणी प्यायला. तेव्हापासून दत्ताभाऊ हॉस्पिटलला गेले तेव्हापासून अनानी पाणीचा थेंब बी घेतला नाहीये. तू एक काम कर. तिने तो प्रसाद ठेवला ना दत्तगुरूंसमोर, तो घेऊन ये आणि पाण्याचा गडू बी घेऊन ये. जा लवकर. ये दत्ता तिला उचल आणि वर ठेव बघू. हाय का आता त्याच्या ताकद आहे रेणुके? चल बाई आपण उचलू. दत्ताच्या मनगटात आणि खांद्यात अजून बी ताकद आहे. सावकाश इथं बशील तिला. जाऊ दे दत्ताभाऊ. आरामात. जाऊ. सावकाश सावकाश दत्ता. दत्ताकडेच दे. दत्ता पाणी पास तिला. आता त्यो कशा पायी? हा ज्योती आहे की घरी? ती पाजल हिला पाणी. हा तर मग तशी बी ही घरातली मोलकरी नाही. दत्ताभाऊ कशा पहिला पाणी पाजतील? कारण आज दत्ता जिवंत आहे ते या पोरीमुळेच. आणि ज्याच्यासाठी तिने हे व्रत धरलंय त्याच्या हातूनच तिचं व्रत सुटावं. दत्ता दे रे. हे घे पाच तिला पाणी. सावकाश सावकाश. दत्ताभाऊ तुम्ही एक काम करा. तुमच्या आवाजानं हाक द्या. झरकन डोळे उघडेल बघा.
नक्षत्रा घ्या बारा नकळ देतो पाणी पिऊन घ्या. दत्तासाहेब तुम्ही जर इतक्या प्रेमाने बोललात वागलात तर मी पाणीच काय तुमच्या हातून विष पण पिऊ शकते. अगं उघड की तोंड पिऊन घे. चला गंगेत घोड न्हायलं म्हणायचं. ह्याच्यानंतर असं काही करू नको. स्वतःच्या तब्येतीला जप जरा है ना. पाणी दत्तासाहेब आ नक्षे बरं वाटतंय ना. बस इथंच. कुठे निघालीस? अंगात ताकद नाही निघाली. गप इथंच बैस. दे इकडं. यो त्योच प्रसाद आहे जो तू दाखवला होतास. घे. आता काहीतरी खाऊन घे आणि खोलीत आराम कर. आणि हा आज तुझ्यामुळे आमचा दत्ता वाचलाय. तेव्हा होळीची पूजा तूच करावी अशी आमची इच्छा. हो आईसाहेब पण म्या आईसाहेबांचा शब्द या वाड्यातला शेवटचा शब्द असतो. त्याच्यावर पुण्यांदा चर्चा करायची नाही. आज होळीचा मान देताय, उद्या त्याच आगीत नाही हिला आणि तुम्हाला पेटवून राख फुंकली तर नावाची कला नाही मी. असतील तेवढी समधी कोड कौतुक करून घ्या, कारण लवकरच तुमच्यावर त्या होळीत उडी मारायची येळ पाडणार आहे. मग जा आता काहीतरी खाऊन आराम कर. आणि दत्ता तूर तुला परत बजावतोय. घरातनं कुठे बी बाहेर पडायचं नाहीयेस तू. भावाने संग काय बोलायचं ते आम्ही बघतो. अविनाशराव निघायचं का? वय तुमचे अण्णा वाट बघत असतील. वय म्या काय म्हणतो, म्या बी येतो की संग. काही गरज नाहीये. आज आम्हाला कोणी बाहेर गेलेलं नव्हे. झालेल्या प्रकरणाबद्दल आम्हाला जरा बोलायचंय सगळ्यांशी. आल्यावर बोलतोच. चला मग दत्ता भाऊ, करा तुम्ही बी आराम.
रेणुके जरा येतेस का ग? हे नक्षे संपला आता व्रत. 2 घास खाऊन घे. दत्ता भाऊन सांगितलं खाणार आहेस. नाही ते तुम्ही सांगितलं पाणी प्यायली ना म्हणून आपलं ते. दत्ताला उपास तापास म्हणजे समजा थोतांड वाटतं, आणि थोतांड करणाऱ्याला, खोटं बोलणाऱ्याला दत्ता माफ करत नाही. ठीक आहे, खा. चल रे शंकर्या, मोरेकडे घेऊन चल मला. हाय का ताई साहेबांनी सांगितलं ना बाहेर जायचं नाही म्हणून. तू येतोय कमी एकटा जाऊ. अहो दत्ता भाऊ ऐका ना. चल. आणि तू ग खाऊन घे आणि जाऊन थोडा वेळ आराम कर. घरच्या कामाची समधी जबाबदारी तुझ्यावर आहे. कामं म्हटली की बाकी समधी कच खात्यात. आणखी एक, सकाळचा चहा वेळेत लागतो मला. होय साहेब.